बी एडच्या फर्स्ट सेमिस्टरला जे स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन BEd CC 102 शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन या विषयाचे जे प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकलच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. सादरकर्ता मी प्राध्यापक MR जोशी MA मेडसेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया प्रॅक्टिकलविषयी माहिती. तुम्हाला जे प्रॅक्टिकल करायचं आहे त्या प्रॅक्टिकलचं मुखपृष्ठ जे आहे ते मुखपृष्ठ तुम्हाला अशा पद्धतीने त्या ठिकाणी सादर करायचं आहे. त्या मुखपृष्ठावरील जी माहिती राहणार आहे ती अशी राहणार आहे की शालेय आराखडा, मुख्याध्यापकाची कार्य व न्याकची भूमिका इत्यादीवरील स्वाध्याय लेखन. त्याच्यानंतर त्याच्याखाली स्वाराती मराठवाडा विद्यापीठाच्या BEd पेपर क्रमांक BEd CC 102च्या अंतर्गत गुणांसाठी सादर करावयाचे प्रात्यक्षिक कार्य. छात्राध्यापकाचं नाव त्या ठिकाणी पूर्ण नाव लिहायचं आहे. श्री ज्ञानेश विठ्ठलराव मोरे, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड. मार्गदर्शक प्राध्यापक MR जोशी MA मेडसेट. सहाय्यक प्राध्यापक श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड. शैक्षणिक वर्ष 2021-22. अभ्यास केंद्र श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड. आता तुम्ही ज्यावेळेस BEdचा सिलेबस पाहिला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा, तर त्याच्यामध्ये BEd फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला कोअर कोर्स BEd CC 102 स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्या पेपरचं नाव आहे BEd CC 102 शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन. तर या ठिकाणी क्रेडिट्स दिलेले आहेत 12/4 युनिट 4. आवर्स त्या ठिकाणी तासिका 60. मार्क्स मात्र 75 अधिक 25. तर आता 75 मार्क जे आहेत ते थेरीला आहेत आणि 25 मार्क प्रॅक्टिकलला आहेत. तर प्रॅक्टिकल असं आहे, या ठिकाणी पहा प्रॅक्टिकल दिलेलं आहे. प्रॅक्टिकम एनी 125 मार्क्स. केस स्टडी ऑफ सेकंडरी स्कूल अँड इट्स कम्पॅरिझन विथ हाय एक्सेलन्स स्कूल. आणि दुसरं असाइनमेंट ऑन स्कूल प्लॅन, फंक्शन्स ऑफ हेडमास्टर्स अँड रोल ऑफ नॅक. तर ह्यापैकी कोणतंही एक प्रॅक्टिकल एनी वन असं म्हटलेलं आहे. प्रात्यक्षिक कार्य कोणतंही एक आपल्याला 25 गुणांसाठी सादर करायचं आहे. कोणत्याही एका माध्यमिक शाळेचा व्यक्ती अभ्यास आणि उत्कृष्ट शाळेबरोबर तुलना. आणि दुसरं जे प्रॅक्टिकल दिलेलं आहे हे शालेय आराखडा, मुख्याध्यापकाची कार्य आणि न्याकची भूमिका यावरील स्वाध्याय. तर हे प्रॅक्टिकल आपण निवडलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे मुखपृष्ठ तयार करायचे ते मुखपृष्ठ आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार करायचे. मुखपृष्ठावर ही सगळी माहिती आली पाहिजे. अशा तिरप्या स्वरूपात उलट्या त्रिकोणाच्या आकाराच्या हा शीर्षकाचा भाग आला पाहिजे. त्याच्यानंतर कशासाठी सादर करतो तो भाग टाकायचा आहे. त्याच्यानंतर छात्राध्यापकाचं नाव, पूर्ण नाव टाकायचं, महाविद्यालयाचे नाव टाकायचे. त्याच्यानंतर मार्गदर्शक जे आहेत त्या मार्गदर्शकांच्या संदर्भात त्यांचं पूर्ण नाव, त्यांची डिग्री, शैक्षणिक अर्हता, सहाय्यक प्राध्यापक म्हणून पदनाम आणि महाविद्यालयाचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे. शैक्षणिक वर्ष त्या ठिकाणी आवश्यक आहे, या ठिकाणी शैक्षणिक वर्ष टाकलं आहे. तसेच अभ्यासक्रमाचं जे केंद्र आहे तुमच्या प्रात्यक्षिक कार्य किंवा महाविद्यालय, त्या महाविद्यालयाचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे. तर मुखपृष्ठ हे शक्यतो कम्प्युटर संगणककृत त्या ठिकाणी असलं पाहिजे, कम्प्युटराइज्ड असलं पाहिजे आणि त्याच्यावर मुखपृष्ठावर हा सगळा भाग असला पाहिजे. आता त्याच्यामध्ये अंतरंगामध्ये पहिल्यांदा अनुक्रमणिका येईल. अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला काय काय लिहायचं पहा. प्रस्तावना, उपघटकाचे नाव, पान क्रमांक कोणत्या, याच्यावर प्रस्तावना करायची आहे की हा जो पेपर आहे या पेपरचं इम्पॉर्टन्स काय, आणि ही प्रस्तावना शक्यतो 500 ते 1000 शब्दांमध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर अनुक्रमणिका असली पाहिजे, प्रमाणपत्र असलं पाहिजे, ऋणनिर्देश, ज्यांनी तुम्हाला ह्या प्रॅक्टिकलला मदत केली त्यांचं ऋण व्यक्त करणारं पेज ऋणनिर्देश. त्याच्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न जे 10 प्रश्न दिलेले आहेत, लघुत्तरी प्रश्न 10 प्रश्न आणि कोविडच्या धर्तीवर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ 30 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहेत. आणि संदर्भ सूची जी काही आहे ती याच्यावर द्यायची. तर आता याच्यामध्ये
दीर्घोत्तरी प्रश्न जे असे टाईप क्वेश्चन्स दिलेले आहेत ते असे दिलेले आहेत पहा. पहिला प्रश्न दिलेला आहे, शालेय व्यवस्थापनाची संकल्पना स्पष्ट करून वैशिष्ट्ये लिहा. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ स्कूल मॅनेजमेंट अँड राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इट. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, शैक्षणिक व्यवस्थापनाची गरज व महत्त्व स्पष्ट करा. एक्सप्लेन द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशनल मॅनेजमेंट. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, व्यवस्थापनाचे विविध दृष्टिकोन थोडक्यात स्पष्ट करून टेलरच्या शास्त्रीय व्यवस्थापनाची खालील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. वैशिष्ट्ये, फायदे आणि मर्यादा. एक्सप्लेन द व्हेरियस अप्रोचेस ऑफ मॅनेजमेंट अँड डिस्कस द टेलर्स सायंटिफिक मॅनेजमेंट अकॉर्डिंग टू फॉलोइंग पॉईंट्स, कॅरेक्टरिस्टिक्स, मेरिट्स अँड डिमेरिट्स. त्याच्यानंतर चौथा प्रश्न दिलेला आहे, शालेय संयंत्र म्हणजे काय? शालेय संयंत्रातील कोणत्याही 6 घटकांची थोडक्यात चर्चा करा. व्हॉट इज मीन बाय स्कूल प्लॅन? एक्सप्लेन ब्रीफली आणि 6 फॅक्टर्स ऑफ स्कूल प्लॅन. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न, मुख्याध्यापकांचे वैयक्तिक व प्रशासकीय गुण कोणते? मुख्याध्यापकांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांची थोडक्यात चर्चा करा. व्हॉट आर द इंडिव्हिज्युअल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हेडमास्टर? डिस्कस ब्रीफली द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेस्पॉन्सिबिलिटीज ऑफ हेडमास्टर. त्याच्यानंतर 6वा प्रश्न असा आहे, वेळापत्रक म्हणजे काय? वेळापत्रकाचे विविध प्रकार सांगून वेळापत्रकाचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करा. व्हॉट इज मीन बाय टाईम टेबल? स्टेट द व्हेरियस टाईप्स ऑफ टाईम टेबल्स अँड एक्सप्लेन द एज्युकेशनल इम्पॉर्टन्स ऑफ टाईम टेबल. त्याच्यानंतर पुढचा 7वा प्रश्न असा आहे, अभ्यासपूरक उपक्रम कोणत्या उपक्रमांना म्हणतात? अभ्यासपूरक उपक्रमांचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करा. विच प्रोग्राम्स आर कॉल्ड को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज? एक्सप्लेन द एज्युकेशनल इम्पॉर्टन्स ऑफ को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. 8वा प्रश्न असा आहे, शैक्षणिक प्रशासनाची संकल्पना व घटक यांची चर्चा करा. डिस्कस द कन्सेप्ट ऑफ एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेशन अँड इट्स फॅक्टर्स. त्याच्यानंतर 9वा प्रश्न, संस्थानिहाय नियोजन म्हणजे काय? संस्थानिहाय नियोजनाच्या पायऱ्या स्पष्ट करा. व्हॉट इज मीन बाय इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंग? एक्सप्लेन द स्टेप्स इन इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंग. त्याच्यानंतर 10वा प्रश्न असा आहे, निर्णय प्रक्रियेचा अर्थ, प्रकार, वैशिष्ट्य व तत्त्वे यांची चर्चा करा. डिस्कस द मिनिंग, टाईप्स, कॅरेक्टरिस्टिक्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ डिसिजन मेकिंग. हे झाले दीर्घोत्तरी प्रश्न. तसेच काही लघुत्तरी प्रश्न टिपा लिहा इथे दिलेले आहेत पहा. पहिला प्रश्न नॅक, NAAC नॅक. दुसरं समग्र गुणवत्ता व्यवस्थापन, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. तिसरं HSC व SSC मंडळाची कार्ये. चौथं संप्रेषण प्रक्रिया, प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. 5वं प्रयोगशाळा व ग्रंथालय, लॅबोरेटरी अँड लायब्ररी. 6वं वर्ग व्यवस्थापनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ क्लासरूम मॅनेजमेंट. 7वं संस्थेतील वातावरण, इन्स्टिट्यूशनल क्लायमेट. 8वं शालेय प्रशासनाची व्याप्ती, स्कोप ऑफ स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन. 9वं आदर्श वेळापत्रक, आयडियल टाईम टेबल. आणि 10वं शिक्षकाचे गुण, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टीचर. तर ह्या शॉर्ट टिपा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या. त्याच्यानंतर कोविडच्या धर्तीवर काही वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी समाविष्ट करायचे आहेत. मी काही सॅम्पल म्हणून या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते 10 प्रश्न कोणते कोणते आहेत पहा. पहिला प्रश्न, वर्गातील संप्रेषण प्रक्रियेतील ग्राहक कोण? विद्यार्थी, शिक्षक, फलक, पाठ्यपुस्तक. तर या ठिकाणी पर्याय करेक्ट आहे, विद्यार्थी. दुसरा प्रश्न आहे, आपल्या अनुयायांच्या समूहाकडून अपेक्षित कृती स्वेच्छेने करून घेण्याची क्षमता म्हणजे डायडॅश होय. अनुयायत्व, ब प्रशासन, क संघटन, ड नेतृत्व. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय नेतृत्व. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे, संप्रेषणासाठी शाळेत वापरली जाणारी माध्यमे कोणती? अ सूचना फलक व सूचनापेटी, ब बैठका, क सूचनावही, ड वरील सर्व. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड वरील सर्व. त्याच्यानंतर चौथा प्रश्न असा आहे, महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयाचे मुख्य कार्यालय डॅश येथे आहे. अ मुंबई, ब नागपूर, क पुणे, ड नाशिक. तर पुणे या ठिकाणी करेक्ट पर्याय. त्याच्यानंतर 5वा प्रश्न, मुख्याध्यापकाचा व्यावसायिक गुण कोणता? अ व्यावहारिकता, ब नेतृत्व क्षमता, क उत्तम चारित्र्य, ड अध्यापन कौशल्यांचे ज्ञान. तर या ठिकाणी व्यावसायिक गुण ड आहे म्हणून अध्यापन कौशल्यांचे ज्ञान. 6वा प्रश्न, NCERTने स्थापन केलेल्या क्षेत्रीय शिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? अ भोपाळ, ब अजमेर, क मुंबई, ड भुवनेश्वर. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क मुंबई. त्याच्यानंतर 7वा प्रश्न, संस्थेतील स्वास्थ्यपूर्ण वातावरणाचा घटक कोणता व घटक कोणते? पुन्हा एकदा प्रश्न वाचतो, संस्थेतील स्वास्थ्यपूर्ण वातावरणाचा घटक कोणता व घटक कोणते? अ संघभावना, ब लोकशाही निर्णय प्रक्रिया,
क सुयोग नेतृत्व व दिग्दर्शन, ड वरील सर्व. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड वरील सर्व. त्याच्यानंतर 8वा प्रश्न, शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत कोणी मांडला? अ. हेनरी फेयॉल, ब. फ्रेडरिक टेलर, क. मॅक्स वेबर, ड. मेरी पार्कर फोलेट. तर या ठिकाणी ब पर्याय फ्रेडरिक टेलर त्या ठिकाणी करेक्ट आहे. 9वा प्रश्न, डॅश म्हणजे शाळेचा आरसा होय? अ. वार्षिक नियोजन, ब. वेळापत्रक, क. वार्ताफलक, ड. शालेय दिनदर्शिका. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय वेळापत्रक. त्याच्यानंतर 10वा प्रश्न, पर्यवेक्षणाचा उद्देश कोणता? अ. शिक्षकांच्या अध्यापनातील दोष काढणे, ब. शिक्षकांना त्यांच्या अध्यापनाच्या सवयी बदलाव्यास लावणे, क. शिक्षकांच्या विषय ज्ञानातील कमतरता त्यांच्या निदर्शनास आणून देणे, ड. शिक्षकांना अध्यापनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणे. तर या ठिकाणी ड पर्याय करेक्ट आहे, म्हणून डला त्या ठिकाणी ठळक केलेलं आहे. तर अशा प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न सॅम्पल म्हणून मी दिलेले आहेत. तर आता मुखपृष्ठावर काय करायचे की खालील बाबी नमूद केलेल्या असाव्यात. कोणकोणत्या असाव्यात पहा. तर मुखपृष्ठ हे संगणकावर टंकलिखित केलेले असावे. ह्या ठिकाणी पहा, टंकलिखित केलेले असावे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं, प्रात्यक्षिक कार्यासाठी निवडलेल्या समस्येचे शीर्षक हे उलट्या त्रिकोणाच्या रचनेप्रमाणे असावे. जे काही शीर्षक असेल प्रात्यक्षिक कार्याचं ते उलट्या त्रिकोणाच्या रचनेप्रमाणे असलं पाहिजे. कोणत्या कारणास्तव सदर प्रात्यक्षिक कार्य सादर करण्यात येत आहे त्याचा उल्लेख करावा. प्रात्यक्षिक कार्याचे पूर्ण नाव असावे. तसेच मार्गदर्शक व त्यांचे पदनाम, मार्गदर्शकाचे नाव व मार्गदर्शकाची शैक्षणिक पात्रता यांचा उल्लेख असावा. प्रात्यक्षिक कार्य ज्या संस्थेत पूर्ण केले त्या संस्थेचे नाव व अभ्यास केंद्राचे नाव असावे. शैक्षणिक वर्षाचा त्यावर उल्लेख असावा. तर हे सगळं मुखपृष्ठाच्या बाबतीत झालं. मुखपृष्ठ जाड असलं पाहिजे. कवर हे शक्यतो जाड असावं. त्याच्यानंतर प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र अशा पद्धतीचं असावं. त्याच्यामध्ये दिनांक असली पाहिजे. प्रमाणित करण्यात येते की श्री मोरे ज्ञानेश विठ्ठलराव. इथे या ठिकाणी रिकामी जागा सोडा आणि तिथे तुमचं नाव लिहा. यांनी शिक्षणशास्त्र पदवीसाठी शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन ह्या विषयावर B.Ed सेमिस्टर प्रथम वर्षाकरता B.Ed CC 102 पेपरसाठीचे प्रात्यक्षिक कार्य समाधानकारकरित्या प्राध्यापक M.R. जोशी. इथे तुमचं मार्गदर्शकांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केले आहे त्यासाठी हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष या ठिकाणी टाकायचे 2021-22. इथे चुकलेलं आहे तर 2021-22 त्या ठिकाणी टाकायचं आहे. 2021-22. त्याच्यानंतर प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का, मार्गदर्शकाची स्वाक्षरी इथे असली पाहिजे आणि प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का इथे घेतला पाहिजे. तर अशा प्रकारचे मार्गदर्शन जे असतील त्यांचं प्रमाणपत्र त्याच्यामध्ये तुम्ही लावायचं आहे. त्याच्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न जे असतील, जे 15 मार्कासाठी आपल्याला पेपरमध्ये येतील थेअरी पेपरला, पण सध्या थेअरी पेपर नसल्यामुळे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. पण ह्या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न लिहायचे. तर या दीर्घोत्तरी प्रश्नांच्या बाबतीत काही सूचना, सम सजेशन्स फॉर एसे टाईप क्वेश्चन्स. पहिली सूचना अशी आहे की दीर्घोत्तरी व निबंधवजा प्रश्नांचं उत्तर जे आहे ते मिनिमम किती असलं पाहिजे? 1500 ते 1800 शब्दांमध्ये असावं. त्याच्यानंतर उत्तरे लिहिताना मुद्दे जे असतात, प्रमुख मुद्दे, ते ठळक अक्षरात किंवा वेगळ्या शैलीत असावेत. त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात ही समर्पक प्रस्तावनेनं व शेवटसुद्धा समर्पक अशा समारोपानं करायचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात करताना आवश्यक तो समास त्या ठिकाणी सोडायचा आहे. उत्तरामध्ये आलेख असेल, आकृत्या असतील, तक्ते असतील, तज्ज्ञांच्या व्याख्या असतील वा संख्यात्मक माहिती असेल ती आपल्याला नमूद करायची आहे. त्याच्यानंतर अक्षर हे सुवाच्य व वाचनीय असावे, तसेच शुद्ध लेखनाचे नियम पाळावेत. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल पेपर जे असेल त्याच्या शक्यतो एकाच बाजूस ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये जर उपप्रश्न असेल तर त्या उपप्रश्नासाठी वेगळा परिच्छेद त्या ठिकाणी घ्यायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर दीर्घोत्तरी 10 प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं आपणास लिहायची आहेत. वर दिलेले आहेत 10 प्रश्न. त्याच्यानंतर लघुत्तरी जे प्रश्न आहेत, शॉर्ट टिपा, सम सजेशन्स फॉर शॉर्ट क्वेश्चन्स. लघुत्तरी प्रश्नांबाबत काही सूचना इथे दिलेल्या आहेत की लघुत्तरी प्रश्न जे असतील किंवा टिपा लिहायचा जो प्रश्न असेल ह्याच्यामध्ये कमीत कमी 500 ते 750 शब्दांमध्ये त्याचं उत्तर असलं पाहिजे. आणि उत्तरं लिहिताना प्रमुख मुद्दे ठळक अक्षरात किंवा वेगळ्या शैलीत असावेत. त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात समर्पक प्रस्तावनेनं व शेवट समर्पक अशा समारोपानं करावा. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात आवश्यक तो समास सोडून करावा. त्याच्यानंतर
उत्तरामध्ये प्रश्नाच्या अनुषंगाने येणारी सर्व माहिती थोडक्यात लिहावी. ज्यावेळेस टिपा लिहायला देतो तर टिपा लिहामध्ये सर्व बाजूने त्या ठिकाणी त्या प्रश्नाच्या उत्तराचा स्पर्श झाला पाहिजे. म्हणून सगळ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर न लिहिता सगळ्या बाबतीत शॉर्टमध्ये त्या ठिकाणी टीप आपल्याला लिहायची आहे. आणि लिहिताना अक्षर सुवाच्य व वाचनीय असलं पाहिजे. तसंच शुद्ध लेखनाचे जे काही नियम आहेत, काना, मात्रा, वेलांटी हे पाळले पाहिजे. प्रॅक्टिकल पेपरच्या एकाच बाजूस तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेत. लघुत्तरी 10 प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरं आपणास लिहायची आहेत. त्याच्यानंतर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी जी प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत काही सम सजेशन्स फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. महत्त्वाच्या शब्दांवर प्रश्न तयार करावेत. म्हणजे जे प्रश्न तयार करात ते कीवर्ड्सवर तयार करावेत. प्रश्नांचे विकर्षक म्हणजे जे चुकीचे पर्याय आहेत हे निवडताना काळजीपूर्वक निवडावेत. म्हणजे ते सारखेच वाटले पाहिजेत. त्याच्यानंतर अशा प्रश्नांची रचना करताना ती कमीत कमी शब्दांमध्ये असेल याची काळजी घ्यावी. कमीत कमी असे 30 प्रश्न असले पाहिजे. व्याकरणदृष्ट्या अशा प्रश्नांची रचना योग्य असावी, अन्यथा वाक्यरचनेमुळे प्रश्नांची उत्तरे अंदाजेपंचे विद्यार्थ्यांना लिहिता येतील. त्याच्यानंतर बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश या प्रॅक्टिकलमध्ये का केला आहे तर कोविडच्या पार्श्वभूमीवर केलेला आहे. त्यामुळे सखोल वाचनातून संबंधित विषयाशी निगडीत प्रश्न तयार करावेत. आणि ह्या प्रकारचे जर प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी व्हिजिट करा आणि त्यावर काही ह्या विषयाचे काही व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओंची त्या ठिकाणी मदत घ्यावी. नमुना म्हणून या ठिकाणी मी 10 वस्तुनिष्ठ प्रश्न वर दिलेले आहेत. ते बहुपर्यायी प्रश्न वाचा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. आता या ठिकाणी संदर्भ सूची कोणते पुस्तकं रेफर करायचे पहा. शालेय प्रशासन व प्रबंधन, डॉक्टर गुरुप्रसाद कक्कड, डॉक्टर शशी गायकवाड, विद्याप्रकाशन नागपूर. दुसरं पुस्तक आहे शिक्षणाचे अधिष्ठान, प्राध्यापक गाजरे, प्राध्यापक चिटणीस व डॉक्टर पाटील, नित्यनूतन प्रकाशन पुणे. त्याच्यानंतर तिसरं पुस्तक आहे भारतीय शिक्षण प्रणाली आणि व्यवस्थापन, डॉक्टर GT खुरपे, अरुणा प्रकाशन लातूर. चौथं पुस्तक आहे जे आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण व्यवस्थापन समस्या व उपाय. त्या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर सौ स्नेहला तावडे, प्राध्यापक प्रतिभाराज शिंदे, प्रकाशन आहे डायमंड पब्लिकेशन्स पुणे. 5वं पुस्तक आहे शैक्षणिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, डॉक्टर शारदा शिवतेकर या लेखिका आहेत, प्रज्ञा प्रकाशन पुणे. त्याच्यानंतर 6वं पुस्तक जे आहे शालेय व्यवस्थापन प्रशासन व संघटन, डॉक्टर अरविंद दुनाखे, नूतन प्रकाशन पुणे. 7वं पुस्तक आहे शिक्षणातील गुणवत्ता आणि व्यवस्थापन, डॉक्टर पाटील, कागदे व इतर, निराली प्रकाशन पुणे. आणि शेवटचं 8वं पुस्तक आहे शालेय व्यवस्थापन, डॉक्टर शैलजा भंगाळे, प्रशांत पब्लिकेशन जळगाव. तर या व्यतिरिक्त सिलेबसचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्याखाली काही संदर्भ पुस्तकं दिलेली आहेत, तीसुद्धा वापरायला हरकत नाही. त्याच्यानंतर डॉक्टर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जी पुस्तकं आहेत व्यवस्थापनाच्या संदर्भातली तीसुद्धा तुम्ही वापरायला हरकत नाही. तर अशा प्रकारे आज आपण ह्या B.Ed. CC 102 स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन, शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन या पेपरमधील जे प्रॅक्टिकल दिलेलं आहे ते प्रॅक्टिकल कसं करायचं हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर प्रॅक्टिकलला जे पेज आहे ते अशा पद्धतीचं असलं पाहिजे, फर्स्ट पेज. आणि हेच दुसऱ्या पेजवर त्या ठिकाणी सुद्धा वरचा जो मुखपृष्ठाचा भाग आहे तो दुसऱ्या पेजवर सुद्धा असावा आणि त्याला स्पायरल बाइंडिंग करून 50 ते 60 पेजेसचं प्रॅक्टिकल त्या ठिकाणी तुम्ही संबंधित मार्गदर्शकाकडे जमा करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष. चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा.